नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत यांनी दिल्या सूचना। निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार महेश सावंत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी सुहास जगताप काय म्हणाले पहा सविस्तर। SG न्यूज साठी संतोष जाधव, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उद्या म्हणजे 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल कोपरगाव येथे सर्व मतदान केंद्राच्या EVM ची मतमोजणी होणार आहे। त्यासाठी 10 टेबल आणि 8 राऊंडचं नियोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक राऊंडला प्रत्येक फेरीला 2 प्रभागाची मतमोजणी होणार आहे आणि नगराध्यक्षाची मतमोजणी ही पहिल्या फेरीपासून शेवटच्या 8व्या फेरीपर्यंत प्रत्येक राऊंडला होणार आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराला त्यांचा एक मतमोजणी प्रतिनिधी त्या राऊंडसाठी नियुक्त करता येईल आणि मतमोजणी प्रतिनिधीला पासेस यापूर्वीच देण्यात आलेले आहेत। ज्यांचे पासेस अद्याप प्राप्त झालेले नसतील त्यांनी आज सायंकाळपर्यंत पासेस प्राप्त करून घ्यावेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये मतमोजणी कक्षामध्ये विदाऊट पास कोणालाही एंट्री पोलीस विभागातर्फे गेटवरूनच मेन गेटवरूनच दिली जाणार नाही। त्यामुळे ऐनवेळेची पळापळ टाळण्यासाठी आजच प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या ज्यांना इच्छुक आहेत काउंटिंगसाठी मतमोजणी प्रतिनिधी देण्यासाठी त्यांनी आपापले आय कार्ड तयार करून घ्यावेत असं प्रशासनाच्या वतीने आवाहन आहे। त्याचबरोबर मतमोजणी कक्षामध्ये कोणालाही मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉचेस किंवा कोणतेही गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणण्यासाठी स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आलेला आहे। कोणीही कोणत्याही प्रकारचा मोबाईल, कॅल्क्युलेटर, पेजर किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, स्मार्ट वॉचेस मतमोजणी कक्षात आणू नयेत अशी एक विनंती आहे। असं आढळल्यास त्याची जप्ती केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत। कक्ष आणि त्याच्या 200 मीटरच्या परिसरामध्ये जमावबंदी आदेश लागू आहेत। पोलीस प्रशासन त्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करून घेणार आहे। त्यामुळे कोणीही सदरील ठिकाणी घोषणा देणं, फटाके वाजवणं किंवा कोणताही जल्लोष करणं या 200 मीटरच्या आतमध्ये प्रतिबंधित असणार आहे। याची देखील सर्वांनी दक्षता घ्यावी। विनाकारण निवडून आलेल्या किंवा यशस्वी झालेल्या उमेदवाराला देखील यामुळे अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्वांनी थोडा संयम बाळगून या सर्व परिस्थितीला आतापर्यंत जसं सहकार्य केलेलं आहे तसं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद।